प्रकरणातून एक मोठी अपडेट समोर येते। टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणात आणि धर्मांतर प्रकरणातला आरोपी शफी शेखला कारागृहात इतर 7 ते 8 कैद्यांनी चांगला चोप दिलेला आहे। शफी शेखने न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींसमोर ही माहिती दिली आहे। तर शफी शेखवरती विनयभंग, मानसिक अत्याचारासारखे 4 गुन्हे दाखल आहेत आणि मागील गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावल्याने शफीचा कारागृहात मुक्काम होता। शफी शेखवरती विनयभंग आणि मानसिक अत्याचारासारखे 4 गुन्हे दाखल आहेत। मागील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्याने शफीचा कारागृहात मुक्काम होता आणि त्याच ठिकाणी 7 ते 8 कैद्यांनी त्याला चोप दिल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, आरोपी शफी शेखला कारागृहात 7 ते 8 कैद्यांनी चोप दिल्याची बातमी समोर येते। अमित, आज या सगळ्या आरोपींना अर्थात या सगळ्या प्रकरणात हे जे काही प्रकरण होतं नाशिकच्या TCS कंपनीमधलं, यातल्या 2 आरोपींना आज न्यायालयामध्ये 3ऱ्या गुन्ह्याच्यासाठी हजर करण्यात आलं होतं। अर्थात 3ऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस कोठडी हवी आहे म्हणून रजा मेमन आणि शफी शेख या 2 आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि ही सगळी सुनावणी जी आहे ती कोर्टानं इन कॅमेरा घेतली। अर्थात केवळ आरोपींचे वकील आणि फिर्यादीचे वकील, सरकारी वकील यांनाच आतमध्ये परवानगी होती। मात्र या सगळ्या दरम्यान आरोपींना कोर्टाने विचारलं की तुम्हाला पोलीस कोठडीमध्ये काही मारहाण झाली का किंवा इतर काही तुमच्यावर अत्याचार झाला आहे, अशा प्रकारची ज्यावेळेला माहिती विचारली त्यावेळेला हा जो आरोपी आहे त्या आरोपींनी पोलिसांना असं सांगितलं की मी ज्यावेळेला पहिल्या कोठडीच्या दरम्यान मला ज्यावेळेला न्यायालयीन कोठडी झालेली त्यावेळेला शफी शेख असं म्हणाला की मला कारागृहातल्या 7 ते 8 इतर जे कैदी होते त्यांनी मारहाण केली, अशा स्वरूपाची माहिती शफी शेख याने कोर्टाच्या समोर दिलेली आहे। आणि तो असं म्हणतो की यातले जे काही त्या ठिकाणचे जे इतर आरोपी होते त्यांनी मला मारहाण केली, चोप दिला, अशा प्रकारची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली। आणि त्यानंतर कोर्टाने त्यामध्ये संबंधित पोलिसांना या प्रकरणामध्ये जे कोणी कारागृह अधीक्षक आहे किंवा कारागृहातले जे कोणी अधिकारी आहेत त्यांना याबाबत तपास करण्याच्या सूचना दिलेल्या आहे। मात्र यामध्ये एक जोरदार युक्तिवाद आज पाहायला मिळाला अमित। या प्रकरणामध्ये सरकारी वकील श्रीमती किरण बेंडघर यांनी युक्तिवाद केला, तर आरोपींकडनं ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला। या युक्तिवादानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सरकारी वकिलांनी मागितलेली आहे। पोलीस कोठडी मागितलेली आहे। बघूया इथून पुढे आणि काय काय घडामोडी घडतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।